झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज येते आहे। भिवंडीमध्ये रात्री जमीनदोस्त झालेल्या इमारतीच्या बिल्डर विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या इमारतीवर एक मजला अनधिकृतरित्या बांधला जात होता, त्यामुळे संबंधित बिल्डर इंजिनियरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाय। दरम्यान या दुर्घटनेमध्ये तिघांचा मृत्यू झालाय तर 35 जण जखमी झालेत। अरिहंत कॉम्प्लेक्स या औद्योगिक वसाहतीतील ही 2 मजली इमारत कोसळली होती। रात्री 12:30 ते 1:30च्या सुमाराला ही दुर्घटना घडली होती। या प्रकरणी बिल्डर आणि इंजिनियर विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। एक अनधिकृत मजला या इमारतीच्या वर चढवला जात होता आणि या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या इमारतीमध्ये गारमेंटचं शिलाई काम चालत होतं। दुर्घटना घडली त्यावेळी इमारतीमध्ये 45 कामगार असल्याची माहिती सुद्धा मिळते आहे। या पार्श्वभूमीवर ही एक अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत येऊन पोहोचते आहे। भिवंडी दुर्घटना प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेला आहे। बिल्डर विरोधात हा गुन्हा दाखल झालाय। याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्या सोबत आहेत। कपिल, तातडीने हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, काय सध्या माहिती आहे याविषयी? मग खरंच सर्वात मोठी बातमी आपल्या हातात आलेली आहे का ज्यांची प्रतीक्षा सर्व जण करत होते की कोणावरती गुन्हा दाखल होणार किंवा काय कारवाई होणार, तर पोलिसांनी आता गुन्हा दाखल केलेला आहे। बिल्डर आणि संबंधित जे काही अधिकारी असतील किंवा संबंधित त्याचे जे कर्मचारी असतील त्यांच्यावरती हा गुन्हा दाखल केलेला आहे। सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलेला आहे नारपोली पोलिसांनी। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे सरपंच आहेत, इथे ग्रामपंचायत आहे आणि सरपंच आहेत। सरपंचांनी आणि स्वतः या बिल्डिंगला नोटीस दिली होती का हे तुम्ही जे मजले बांधतायत ते अधिकृत नाहीयेत आणि त्यांचा दर्जा कमी आहे अशी नोटीस बजावली होती। आणि आजूबाजूला आणखी काही बिल्डिंग्स आहेत त्यांनाही नोटीस बजावलेल्या आहेत। त्यामुळे हे काम सर्रास सुरू होतं आणि अनधिकृतपणे चालू होतं आणि अशा कामावरती या प्रकारे गुन्हा दाखल होणं गरजेचं होतं अमोल, आणि तो झालेला आहे। बिलकुल कपिल, याच्यामध्ये एकूण 45 कामगार अडकले असल्याची माहिती होती। आतापर्यंत या इमारतीमध्ये जे अडकलेले आहेत किंवा मृत्यू झालेले आहेत किंवा बचाव कार्य आहे त्याविषयी काय नवीन माहिती आतापर्यंत मागच्या काही तासात समोर येते? अमोल, नक्कीच आतापर्यंत जवळपास 42 जणांना बाहेर काढण्याला यश आलेलं आहे। त्याच्यामध्ये दुर्दैवी तिघांचा मृत्यू झालेला आहे तर 39 जण जखमी आहेत। त्याच्यामध्ये 14 जण गंभीर जखमी आहेत आणि त्यांना IGM हॉस्पिटल आहे तिथे दाखल करण्यात आलेलं आहे। तू बघू शकतोस माझ्या पाठीमागचे दृश्य, अजूनही बचाव कार्य सुरू आहे। NDRFची टीम असो, ठाणे महानगरपालिका असो, कलेक्टरचे काही कर्मचारी असो किंवा मग फायर ब्रिगेड असो, जोमाने हे काम सुरू आहे आणि अजूनही 6 ते 7 जण खाली अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि आता त्यांना कसं सुखरूप बाहेर काढता येईल याकडे NDRFचं लक्ष लागलेलं आहे अमोल। बिलकुल, अजूनही बचाव कार्य सुरू आहे। 6 ते 7 जण या ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता व्यक्त होती आहे। मात्र या इमारतीच्या बिल्डर विरोधात सध्या सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेला आहे। त्याच्यावर किती जलद कारवाई होते हे बघणं सध्या महत्त्वाचं आहे। धन्यवाद कपिल या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास एक पाऊल पुढे।